मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 27. आता पुढे. एकीकडे अभय ज्या प्रकारे काळजीपूर्वक तिचा हात हातात घेऊन हळूवार त्यावर फुंकार घालत होता, तिचं मन भरून आले होते. जखमा देणारे तिच्या आयुष्यात खूप आले होते, पण त्या जखमांवर फुंकार घालणारा तो पहिलाच होता. अतुलने कधीच तिची इतकी काळजी घेतली नव्हती. तिच्या बाळंतपणातही नाही. ना तो कधी तिच्या मनाचा विचार करत होता, ना तो कधी तिचं कौतुक करायचा. तिच्या मागे मागे तर कधी त्याने केलंच नव्हते. त्यामुळे प्रेम या शब्दाचा नक्की अर्थ काय असतो आणि त्या भावना काय असतात ते तिला अभयमुळे हळूहळू जाणवत होत्या. या त्याच्या भावना होत्या ज्या तिच्या आयुष्यात मिसिंग होत्या. कुणीतरी स्पेशल व्यक्ती जी फक्त आपल्यासाठी तत्पर असते, तेव्हा आपल्याला त्या सहानुभूतीची गरज असते. अभय, तू आधीच का आला नाहीस माझ्या आयुष्यात? कुठे होतास तू? कुठे वाहत चालली आहेस गिरिजा तू? आता खूप उशीर झाला आहे. तो फक्त स्नेहाचा आहे. तू फक्त तुझ्या मुलीचा विचार कर. उगाच त्याच्या मोहात पडू नकोस. तो आज हो म्हणेल आणि उद्या विसरून जाईल तुला, तिचं अंतर्मन तिला सांगत होते. अभय, इट्स ओके. एवढे जास्त नाही काही झाले. मी स्नेहाकडून अँटीसेप्टिक क्रीम घेते, असे म्हणत ती तिथून उठून गेली. त्या रात्री अभय तिथे थांबला नाही. मिस्टर पटेलनी त्यांना फोन करून ऑफिसला बोलवून घेतले होते, त्यामुळे तो थांबू शकला नाही. स्नेहा पुन्हा उदास झाली होती. रात्री जेवतानाही स्नेहा गप्पच होती. गिरिजाला समजत होते की तिचं अभयवर किती प्रेम आहे आणि तो जसा चिडून बोलला त्यामुळे तिला वाईट वाटत असणार. ते दोघं हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होत्या. स्नेहा, काय झाले? गिरिजा म्हणाली. कुठे काय? काही नाही. स्नेहा तिचे दुःखाचे भाव लपवत म्हणाली. गप आहेस, बोल ना, गिरिजा म्हणाली. काय बोलणार ग? स्नेहा कडकपणे म्हणाली. अगं जाऊ दे ना, कशाला मूड खराब करून घेत आहेस? गिरिजा म्हणाली. मी म्हटले का की माझा मूड खराब आहे? तू का फिरून फिरून तेच बोलत आहेस? स्नेहा चिडून म्हणाली. अगं मला तसे नव्हते म्हणायचे. अभयमुळे मूड ऑफ नको करून घेऊ असे म्हणायचे होते मला, गिरिजा तिला शांत करत म्हणाली. माझा त्याच्यामुळे मूड खराब झाला नाही आणि मी का मूड खराब करून घेऊ? तो कोण लागतो माझा? स्नेहा रागाने म्हणाली. पण तिलाही तिची तळमळ कळत होती. मग काय झाले? आई काही बोलली का तुला? गिरिजा म्हणाली. मी उद्या बोलेन तुझ्याशी. आता झोपते, तू पण झोप लवकर, असे म्हणत ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झाली. क्रीम नारंगी कुर्ता घातला होता व त्यावर पांढरा प्लाझो, गळ्यात पांढरा स्कार्फ, केसांची वेणी पुढे घेत ती नीट करत होती की स्नेहा आत आली. गिरिजा, तुला मला काही विचारायचं आहे. विचारू का? त्याच्यात काय एवढे? विचार ना, गिरिजा म्हणाली. तुला अभय आवडतो का? स्नेहाने पटकन विचारले. ती चकित होऊन गिरिजा तिच्याकडे वळून पाहू लागली. असे काय विचारत आहेस? गिरिजा शांतपणे म्हणाली. सांग ना, आवडतो की नाही? म्हणजे त्याच्याशी लग्न करायला आवडेल का तुला? स्नेहाने डायरेक्ट प्रश्न केला. काहीतरीच काय स्नेहा, माझे लग्न झाले आहे. तो अविवाहित आहे. मी आणि तो दोन्ही विरुद्ध बाजू आहोत. तो तर मला मित्र म्हणूनही आवडत नाही, गिरिजा म्हणाली. गिरिजा बोलत असताना स्नेहा गप्प ऐकत होती. खोटे बोलू नकोस गिरिजा, तुलाही तो आवडतो हो ना? स्नेहा गंभीरपणे म्हणाली. स्नेहा, तू समजत आहेस तसे काही नाही. माझं त्याचं काहीही संबंध नाही आहे. तू वेडी झाली आहेस का? तुला माहीत आहे का तो कसा आहे? मला दुसरं लग्न करायचं झाले तरीही मी त्याच्याशी कधीच नाही करणार, गिरिजा स्नेहाला समजवत म्हणाली. ओके, हेच मला जाणून घ्यायचे होते. गिरिजा, मी तुझ्यासाठी एक मुलगा पाहिला आहे. आय होप तो तुला नक्की आवडेल. फक्त एकदा त्याला भेटून बघ, असे म्हणत स्नेहा हसली. त्यावर गिरिजा गप्प तिच्याकडे पाहत राहिली. स्नेहाच्या वाक्यावर गिरिजा क्षणभर तरी विचार करून म्हणाली. काय बोलत आहे स्नेहा? अगं मला सध्या कुठला मुलगा पाहायचं नाहीये.
आणि कुणाबद्दल बोलत आहेस तू? गिरिजा थोडी संतापून म्हणाली. रिलॅक्स, अगं इतके टेन्शन व्हायची गरज नाही. मी काही लगेच त्याच्याशी तुझं लग्न लावणार नाही. फक्त त्याला भेटून घे. मला खात्री आहे तुला तो मुलगा नक्की आवडेल. स्नेहा हसत म्हणाली. अगं पण सध्या मला या गोष्टीत पडायचंच नाहीये. एकदा जी चूक घडली आहे ती पुन्हा करायची नाही. गिरिजा करुण स्वरात म्हणाली. हे बघ गिरिजा, तू असे एकटीने आयुष्य का काढत आहेस? अशी एकटी राहशील तर कुणी ना कुणी तुला त्रास देतच राहतील. आता अभयच बघ ना, तो पण कशी तुझी मस्करी करत होता. असे एकटी स्त्री असली तर कुणीही येऊन काही बोलून जाते. त्यामुळे आता स्वतःच विचार कर. स्नेहा मुद्दाम अभयचं उदाहरण देत म्हणाली. गिरिजाला कळत नव्हते की स्नेहा अचानक का तिच्या लग्नामागे लागली आहे आणि अभयबद्दल जी ते बोलली ते ऐकून गिरिजाला वाईट वाटण्याऐवजी राग आला. अभय कसाही वागला असला तरी मनाने निर्मळ आहे हे ती जाणून होती. पण स्नेहाला काय झाले मध्येच? एवढे दिवस तर कधी इतके घाई केली नव्हती लग्नाची. मग आता इतके फोर्स का करत आहे? ती मनाशीच बोलत होती. स्नेहा तुला माहीत आहे ना, मला एक मुलगी पण आहे. अशात कोण लग्न करणार आहे माझ्याशी? त्यात केलं तरी आदितीवर वडिलांसारखी माया करू शकेल का कुणी? तिच्यासाठी मी आयुष्यभर एकटी राहू शकते. गिरिजा कठोर आवाजात म्हणाली. म्हणजे तू अजूनही अतुलची वाट पाहत आहेस का? स्नेहा म्हणाले. मला आता कुणाची वाट पाहायची नाही. गिरिजा म्हणाले. पण मी जो मुलगा पाहिला आहे तो नक्कीच तुला हवा तसा आहे. स्नेहा गिरिजाचा अंदाज घेत म्हणत होती. पण गिरिजाच्या चेहऱ्यावर तिच्या मनात नक्की काय सुरू आहे त्याचे स्नेहाला अजिबात अंदाज येत नव्हता. स्नेहा, यावर आपण नंतर बोलू. आता ऑफिसला जायचं उशीर होत आहे. या विषयावर काही बोलायला अर्थ नाही. गिरिजा किंचित हसली व तिने तिची पर्स घेऊन हॉलमध्ये गेली. गिरिजा तिथून गेली तशी स्नेहा स्वतःशी म्हणाली. गिरिजा, तू कितीही नाही म्हटले तरी मी तुला असे एकटीने राहू देणार नाही. अभय तुझ्या आयुष्यात येण्याआधी दुसरं कुणी यायलाच हवे. तुझ्या मनात नसेल अभय, पण त्याला तू आवडतेस हे नक्की. आणि माझ्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. त्याला तुझ्यापासून दूर करणे हेच आता माझे काम आहे. स्नेहा अभयसाठी वेडी झाली होती. मुळात अभयने जर दुसऱ्या कुठल्या मॉडेलसाठी तिला इग्नोर केलं असते तर ती कदाचित तिने ते एक्सेप्ट केले असते. पण गिरिजासाठी जिथे विशेष असे काहीही नाही. शिवाय त्यांच्या दोघींची ओळख ही तिच्यामुळे झाली होती हे कुठेतरी तिच्या मनात खुपसत होते. नकळत ती गिरिजाचा हेवा करू लागली. त्या दोघीही ऑफिसमध्ये पोहोचल्या. गिरिजा तिच्या ड्रेस डिझायनिंग रूममध्ये गेली. स्नेहा लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्येच तिची अभयची भेट झाली. स्नेहा त्याला पाहून काहीच रिॲक्ट केली नाही. तिच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव होते. तो हसला आणि त्याने तिला म्हटले. गुड मॉर्निंग स्नेहा डार्लिंग, अभय म्हणाला. त्यावरही ती गप्पच होती. स्नेहा, रागावली आहेस का माझ्यावर? अभय वाकून तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. मी का रागावेन? ती म्हणाली. मग बोलत का नाहीयेस? चकित होऊन म्हणाला. असेच, ती त्याला न पाहताच म्हणाली. आणि माझे फोन का नाही रिसीव्ह केला सकाळी? तो तिला मनवायच्या मूडमध्ये अजिबात नव्हता. काय असंच? आत्ता पुन्हा असेच म्हणालीस तर ना मार खाशील. चल आता गप माझ्यासोबत. असे म्हणत अभयने तिला हात पकडून त्याच्या केबिनमध्ये नेला. स्नेहाला काही कळले नाही की त्याने तिला असे त्याच्या केबिनमध्ये का आणले. स्नेहा डार्लिंग, बसून घे. मी जे सांगणार आहे ते ऐकून तुझा तोल जाऊ शकतो, कारण मला तुला खूप महत्त्वाचे असे काहीतरी सांगायचं आहे. अभय तिला खुर्चीत बसवत म्हणाला. बोल ना मग, ती चिडून म्हणाली. तू अजिबात एक्सायटेड दिसत नाहीस, त्यामुळे माझाही मूड नाही सांगायचा. तो तिचा चेहरा पाहून म्हणाला. माझ्या मनाची काय अवस्था असते ती कधीच तुला जाणून घ्यायची नव्हती, हो ना अभय? स्नेहा गंभीर होत म्हणाली. अशी फिल्मी का बोलत आहेस? तू सांग ना काय अवस्था आहे. मला आपोआप कसे माहीत पडेल? इथे माझ्या मनात काय सुरू असते ते मला स्वतःलाही कळत नाही. तुझ्या मनाची गोष्ट आहे. तो तिच्या पुढे टेबलवर बसत म्हणाला. हो का? बरं मी जाते. स्नेहा खोटा राग दाखवत. स्नेहा, आय फॉल इन लव्ह. मी प्रेमात पडलो आहे. अभय जात असलेल्या स्नेहाला म्हणाला.
कुणाच्या? तिने वळून पाहून म्हटले. गेस कर बघू, तो म्हणाला. केतकी, स्नेहा मुद्दा म्हणाले. नो, तो म्हणाला. सलोनी, मायरा, स्नेहा विनाकारण त्यांची नावं घेत होती. काय यार, गेसिंग तरी नीट कर. राहू दे, तू नको गेस करू, मीच सांगतो, तो खूप उत्साहाने म्हणाला. मग? स्नेहा तिचा श्वास रोखून धरत म्हणाली. कदाचित तो दुसरं कुणाचं तरी नाव घेईल या आशेने ती त्याच्याकडे पाहत होती. स्नेहा, मी गिरिजाच्या प्रेमात पडलो आहे. कसा, कधी, कुठे माहीत नाही, पण मला ती आवडते बस, अभय उत्साहाने म्हणाला. स्नेहाला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले होते. तिला काय बोलावे सुचत नव्हते. तू काय बोलत आहेस हे तुला तरी कळत आहे ना अभय? स्नेहा पटकन म्हणाले. कळत आहे म्हणूनच बोलत आहे ना. आणि विशेष म्हणजे मी तिला प्रपोजही केलं आहे, पण तिने अजून काहीच उत्तर दिलेले नाही. तुला काही म्हणाली का ती? तो म्हणाला. ती यावर काय म्हणेल? मी पूर्वीच तुला म्हटले होते की ती इतर मुलींसारखी नाही. स्नेहा गंभीर होत म्हणाली. इतर मुलींसारखी नाही म्हणूनच तर मला आवडली ना. मी म्हणाल, पण तिचं लग्न झालेलं आहे आणि शिवाय तिला 4 वर्षाची मुलगी देखील आहे. स्नेहा संतापाने म्हणाली. सो व्हॉट? अभय भुवया उंचवत म्हणाला. ह्या गोष्टीने तुला काहीच फरक पडत नाही का? स्नेहा त्याचा चेहरा निरखत म्हणाली. फरक पडला असता तर मी तिच्या प्रेमात पडलो असतो का? आणि आता मी सिंगल आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? अभय म्हणाला. तुला हे सगळं जितकं सोपं वाटतं तितकं नाहीये. ती तुला कधीच होकार देणार नाही, स्नेहा म्हणाली. पण मी तिच्या होकाराची वाट पाहतच राहीन डिअर. आय लव्ह विथ मी. आज ना उद्या ती हे मान्य करेलच, तो डोळे चिमकवत म्हणाला. हा तुझा गैरसमज आहे, लवकर दूर होईल, असे म्हणत स्नेहा तिथून निघून गेली. जाता जाता ती विचार करत होती, ही गोष्ट गिरिजाने मला सांगितली नाही, याचा अर्थ असा तर नाही ना गिरिजालाही अभय आवडत आहे, पण ती मला सांगत का नाहीये? गिरिजा तिच्या डिझायनिंग रूममध्ये काम करत असताना तिथे रामू आला आणि त्यांनी गिरिजाला अभय सरांच्या केबिनमध्ये बोलावलेत आहे असा निरोप दिला. ते ऐकून गिरिजाच्या अंगावर पुन्हा शहारे उभे राहिले. अभय आणि त्याची ती बेधक नजर तिला आठवली. त्याच्याशी नजरानजर ही नको वाटत होती, पण काम आहे म्हटल्यावर जाणे तर लागणारच होते. गिरिजा इच्छा नसतानाही तिथे गेली. तिला वाटले निदान ऑफिसमध्ये तरी हा काहीतरी कामाचं बोलेल, पण त्याच्या केबिनजवळ जाताच तिच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. बीपी लो होऊ लागला. आत जाऊ की नको अशी परिस्थिती निर्माण झाली, पण तरीही ती मन घट्ट करून दार लोटून आत पाहू लागली. तिने पाहिले तेव्हा तो एक पोस्टर कव्हर होता. पाठमोरा उभा असलेला तो उंच धिप्पाड, पाठूनही रुबाबदार दिसणारे त्याचे पिळदार शरीर. उगाच त्याच्यावर इतक्या मुली फिदा होत्या का या प्रश्नाचा उत्तर तिला सापडला होता. मे आय कम इन? गिरिजा दूर पाहत म्हणाली. तसे त्यांनी वळून तिच्याकडे पाहिले आणि हसला. ये ना, तो दोन्ही हात पसरून तिला मिठीत बोलवत म्हणाला. अभय प्लीज. ती दारातूनच जणू त्याला डोळ्यांनीच पाहत म्हणत होती की उगाच काही वेडेपणा करणार असेल तर मी जाते. तेही तिच्या नजरेची भाषा वळखून हसत त्यांनी नकारार्थी मान हलवली. तू मला इथे का बोलवले आहे? ती रागाने म्हणाली. तसे तिला पोस्टरच्या मागून आवाज आला. काय झाले कल्याणी मॅडम? तुम्ही अशा का बोलत आहात तुमच्या सिनियरशी? मिस्टर पटेल पोस्टर आडून बाहेर येत म्हणाले. तसे कल्याणीचे डोळे मोठे झाले. अरे देवा, हे पण इथेच आहेत काय? हा अभय पण ना? सॉरी सर, मी ते जरा घाईत होती. तिला काय बोलावे कळत नव्हते आणि अभय तिला हसत होता ते पाहून तिला अजून राग येत होता. इकडे या गिरिजा मॅडम. मिस्टर पटेल कम्प्युटरवर तिला दुबई फोटोशूट आणि ड्रेसेस संबंधी शेड्यूल समजावून सांगू लागले. ते खुर्चीत बसले होते. समोर मोठी स्क्रीन लावलेले कम्प्युटर होता. गिरिजा
ते सर्व लक्षपूर्वक पाहू लागली. ही माहिती तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्ही प्रथमच शूटसाठी बाहेर जाणार आहात. यात काही बदल करायचे असतील तर आत्ताच सांगा, मिस्टर पटेल सांगत होते. अभय येऊन तिच्या बाजूला उभा राहत त्याने त्याच्या छोट्या नोटबुकमध्ये टाईप करून तिला एक मेसेज दाखवला. गिरिजा तो वाचू लागली. तुला असे वाटते का की मी तुला इथे बोलावले आहे म्हणून इतकी धावत पळत आली आहेस, हो ना? मला पाहिल्याशिवाय तुलाही राहत नाही, माहीत आहे मला, पण तरीही उगाच भाव खात आहेस. ती ते वाचून पटकन रागाने त्याच्याकडे पाहू लागली, मग रागाने समोर पाहू लागली. मग त्याने त्याचा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. ती त्याच्याकडे त्या मोबाईलमधूनच पाहत होती आणि ठेव तो मोबाईल असे सांगत होती. तो त्याचे केस नीट करत तिचे बोलणे इग्नोर करत होता. तू समोर बघ ना, माझ्याकडे कशाला पाहत आहेस, असे तो डोळ्यांनी तिला खुणवत म्हणाला. गिरिजा मॅडम, तुमच्या लक्षात येत आहे ना मी काय बोलतोय ते? सर म्हणाले. गप बस ना, ती अभयला उद्देशून म्हणाली, कारण तिचं सगळं लक्ष अभयकडे लागले होते. पण जेव्हा मिस्टर पटेल रागाने वळून पाहू लागले तसे ती त्यांच्याकडे पाहू लागली. काय म्हणालात गिरिजाजी? ते तिच्याकडे पाहत म्हणाले. ते सर, मी अभय सरांना म्हणाली. गिरिजा अभयकडे इशारा करत म्हणाली. पण पाहते तर तो दूर शांत उभा होता. तो सांगितलेली माहिती नोट करायचे ॲक्शन करत होता. हातात मोबाईलही नव्हता. अभय, तो तर शांत उभा नोट्स लिहित आहे तिकडे. खरं तर हे सर्व नोट डाऊन करायला हवे आहे, पण तुमचं लक्ष नाही आहे बहुतेक, सर म्हणाले. सॉरी सर, गिरिजा खजील होत म्हणाली. मग तिकडे अभयकडे पाहिले तर तो गालातच हसत होता. बरं, मी जातो आता. अभय सर तुम्हाला नीट समजावून सांगतील, असे म्हणत ते तिथून निघून गेले. ते ऐकून गिरिजा पुन्हा वैतागून अभयकडे पाहू लागली. तो हसू लागला. तुझ्यामुळे होत आहे हे सर्व, ती चिडून म्हणाली. मी काय केलं? तू स्वतःच माझ्या मागे लागली आहेस गिरिजा, पण तू हे मान्य करत नाहीयेस. मी ऑलरेडी मान्य केलं आहे, त्यामुळे माझी काहीच चुकी नाही, तो तिला बसायला खुर्ची देत म्हणाला. ती अजूनही त्याच्याकडे रागाने पाहत होती. तू फक्त कामाचं बोल, मला खूप घाई आहे, गिरिजा रागात म्हणाले. ओके, मग कामाचेच बोलते. तू माझ्या प्रपोजबद्दल काय विचार केला आहेस? तो फाईल बाजूला ठेवून म्हणाला. त्यात विचार करण्यासारखं काही आहे का? कल्याणी चिडून म्हणाली. हो, मग खूप काही आहे. तुला आत्ताच सांगू की लग्न झाल्यानंतर सांगू? तुला लग्न म्हणजे खेळ वाटतो का अभय? इतकं सोपे असते का ते? तुला असे नाही कळणार. तुझं डिव्होर्स होणार असतं तर तेव्हा तुला कळाले असते. आधी माझे लग्न तर होऊ दे. आधीच कसं डिव्होर्स होईल? आणि मी माझ्या बायकोला डिव्होर्स घेऊ देणारच नाही. आता बोल. तू बालिश आहेस अजून, त्यामुळे तू हे जे काही बोलत आहेस ना, हे तुला कळत नाहीये की तू काय बोलत आहेस. गिरिजा त्याच्याकडे बोट करत म्हणाली. ओ गॉड, कोण बालिश आहे, तू की मी? तुला खरंच असे वाटतं की मी बालिश आहे? म्हणजे याचा अर्थ तू अजूनपर्यंत मला ओळखलेच नाहीस. तो जोरजोरात हसू लागला. आणि मला ओळखायचंही नाहीये. तू हसत बस, मी जातो, असे म्हणत गिरिजा तिथून जाऊ लागली. ती जात असताना तिला अभय आडवत गाणं म्हणाला. तो तिच्या जवळजवळ येत म्हणाला तशी ती दूर दूर लांब जाऊ लागली. अभय, शांत बस ना, गिरिजा मागे मागे जात म्हणाली. त्यावर तो नाचून गाणे म्हणू लागला. रुक जा ओ दिल दीवाना, असे तो गाणं म्हणू लागला. अभय, ते दोघे त्यांच्या टेबल भोवती गोल गोल फिरत होते. तिला त्याला पाहून हसायला येत होते, पण रागही तितकाच येत होता. तुला सांगितलेले कळत नाही का आधी? आय मीन अभय. गिरिजाने चुकून अभय बोलली गेली. काय म्हणालीस तू मला? अभय नाचता नाचता एकदम थांबला. नाही, ते माझ्या मुलीचं नाव आहे आदिती, तिला मी अभि म्हणते लाडानं. ते चुकून म्हटले, गिरिजा संकोचपणे म्हणाली. खरंच? म्हणजे तिचं नाव पण तू आधीच माझ्या नावावरून ठेवले आहेस? तर तिचा फोटो बघू, माझ्यावर गेले आहे का? माझ्यावर गेले असेल, सांगतो बघू मी.
अभय कौतुकाने म्हणाला, हे बघ अभय, बालिशपणा करू नकोस. झाले तेवढे पुरे झाले. उगाच माझा अंत बघू नकोस. मी शेवटचं सांगते, गिरिजा चिडून म्हणाली. शेवटचं सांगशील आणि तरीही मी ऐकले नाही तर तो होकार देशील? तो तिचीच नक्कल करत म्हणाला, नाही, मी तुझी मिस्टर पटेलांकडे कंप्लेंट करेन. गिरिजा संतापाने म्हणाली, मिस्टर पटेल? सिरियसली? तो टकलू काय करणार आहे? ते ऑलरेडी मला वैतागले आहेत, पण माझ्याशिवाय त्यांचं पान पण हलत नाही, त्यामुळे ते माझे काहीही वाकडे करू शकत नाही. तो हसत म्हणाला, मग मी पोलिसांकडे कंप्लेंट करेन. गिरिजा मुद्दाम म्हणाले, हां जा जरूर. ते पण तुला हाच सल्ला देतील की एवढ्या हँडसम मुलाला नाही म्हणू नकोस. तो केसांवर हात फिरवत म्हणाला. गिरिजा आता पूर्ण संतापली होती. ती तिथून जाऊ लागली तसे अभय म्हणाला, आता जाऊन माझा विचार करत बसू नकोस, जरा कामाकडेही लक्ष दे. तो हसत म्हणाला, मूर्ख, नॉनसन्स, नालायक कुठला. कल्याणी दाराजवळ जात दार उघडून बाहेर गेली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला जरूर एक लाईक करा. अभय आणि गिरिजाबद्दलचे तुम्ही ते मनसोक्त कमेंट्स करू शकता त्यांच्याबद्दल. निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर आणि असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ रोज पाहत जा. धन्यवाद मंडळी.